हॅलो माय डिअर स्टुडंट्स, तर मी आहे मनोज कुमार आणि आपलं स्वागत आहे डॉक्टर विक्रम साराभाई इन्स्टिट्यूट ऑफ फिजिक्समध्ये. तर आजचं हे इलेक्ट्रिक चार्जेस आणि फील्ड्सचं 7वं व्हिडिओ लेक्चर आहे, बरोबर आहे. या लेक्चरमध्ये आपण कुलम्स लॉवरचे राहिलेले काही न्यूमरिकलचे टाइप्स बघणार आहेत. ठीक आहे, चला तर मग स्टार्ट करू. कुलम्स लॉवरचे न्यूमरिकल, पहिलं न्यूमरिकल. पण त्याच्या अगोदर जर तुम्ही अगोदरचे व्हिडिओ पाहिले नसतील तर परत एकदा सांगतो, हे लेक्चर तुम्हाला समजणार नाही. डायरेक्ट लेक्चर बघू नका. पहिल्यापासून सिक्वेन्सनं जे लेक्चर आहेत तेच बघा. सिक्वेन्सनं लेक्चर बघितल्यानंतर तुमचे सगळे लेक्चर्स व्यवस्थित लक्षात येतील, समजतील. ठीक आहे, ओके. नाही तर मजा नाही येणार. ठीक आहे, थोडंसं समजल्यासारखं वाटेल पण समजणार नाही. आणि तुम्ही ज्यावेळेस स्वतः प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला जाताल त्यावेळेस तुम्हाला ते सॉल्व्ह होणार नाही. ओके, त्याच्यामुळं सिरियल लेक्चर घ्या. नुसतं बघून पण तुम्हाला सॉल्व्ह होणार नाहीत. ठीक आहे, नुसतं जर बघताल आणि तुम्ही स्वतःहून ज्यावेळेस न्यूमेरिकल सॉल्व्ह करताल त्यावेळेस तुम्हाला न्यूमेरिकल सॉल्व्ह होणार नाहीत. का? कारण नुसतं व्हिडिओ लेक्चर बघून उपयोग नाही, तर ते लिहून घ्या. लिहून घेतल्यानंतर तुम्हाला ते समजतं की कॉन्सेप्ट कसा अप्लाय केलेला आहे. ठीक आहे, ओके. तर व्हिडिओ लेक्चर बघा आणि पूर्ण लिहून घ्या. ठीक आहे, मला फसवून तुम्हाला वाटत असेल सरला काय करायला लागले, मला कळून नाही, कळून उपयोग नाही. तुम्ही लहान नाहीत आता, स्वतःला फसवू नका. टेस्टचे मार्क बघितलेत मी. टेस्टचे मार्क कुणाला किती ते सगळ्यांना माहिती आहेत, मी परत सांगायची गरज नाही. ठीक आहे, ओके. चला. फ्रॉम फिगर फाइंड द नेट फोर्स ऑन चार्ज ॲट वर्टेक्स ए. ए बी सी हा एक इक्विलॅटरल ट्रायंगल दिलाय. ते कशाने कळालं? ए प्रत्येक साइडची लेंथ किती दिली? ए दिली. त्याच्यामुळे हा काय इक्विलॅटरल ट्रायंगल आहे. आता ए या वर्टेक्सच्या ठिकाणी जो चार्ज आहे त्याच्यावरचा फोर्स काढायचा आहे. चार्ज वरती ऍक्ट होणारा नेट फोर्स काढायचा. कोणामुळं? बी आणि सी या ठिकाणच्या चार्जेसमुळं. तर बघा, तिन्ही ठिकाणचे चार्जेस कसे आहेत? प्लस क्यू प्लस क्यू प्लस क्यू आहेत, सेम आहेत. तिन्ही ठिकाणचे चार्जेस सेम आहेत. आता आपल्याला फोर्स काढायचा आहे ए वरचा. आता बघा, या चार्जमुळं, सी या ठिकाणी चार्जमुळं ए वर कसा फोर्स ऍक्ट होईल? असा, या डायरेक्शनला. का? कारण दोन्ही प्लस आहेत. हा काय करेल? सी या ठिकाणचा चार्ज ए या ठिकाणी चार्जला रिपेल करेल आणि बी या ठिकाणचा चार्ज ए या ठिकाणी चार्जला रिपेल करेल. हे असा फोर्स असेल, बरोबर आहे. हा झाला एफ ऑन ए ड्यू टू सी. फोर्स ऑन ए, फोर्स ऑन चार्ज ऍट ए ड्यू टू चार्ज ऍट सी. आणि एफ ए बी, फोर्स ऑन चार्ज ऍट ए ड्यू टू चार्ज ऍट बी. आता बघा, हा फोर्स काढायचा आहे. तर हे दोन्ही फोर्सेस बघा, सगळे चार्जेस सेम आहेत. त्याच्यामुळं ही पेअर आणि ही पेअर पण सेम होणार आहे. त्याच्यामुळे काय होईल? मॅग्निट्यूड मध्ये फोर्स ऑन चार्ज ए ड्यू टू सी, फोर्स ऑन चार्ज ऍट ए ड्यू टू सी, ड्यू टू चार्ज ऍट सी इज इक्वल टू फोर्स ऑन ए ड्यू टू चार्ज ऍट बी. हे दोन्ही काय असतील? सेम असतील. आणि ते किती असतील बघा? हे बघा, के इंटू Q1 Q2 इज इक्वल टू के इंटू Q1 इंटू Q2. सगळ्यांची मॅग्निट्यूड कशी सेम आहे? Q1 Q2 सेम आहे. Q1 Q2 सेम आहे. ठीक आहे, इंटू डिस्टन्स पण सेम आहे अपॉन ए स्क्वेअर. म्हणजे फोर्स किती आला? के इंटू के क्यू स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर. के क्यू स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर. ठीक आहे, या दोन्ही फोर्सेसची मॅग्निट्यूड आपल्याला मिळाली. आता या दोन्हीचा रिझल्टंट काढायचा. कसा काढणार? या बघा, इक्विलॅटरल ट्रायंगलचा प्रत्येक अँगल किती असतो? 60 डिग्री, बरोबर आहे. म्हणून हा अँगल पण किती झाला? 60 डिग्री. म्हणजे मग या दोन्हीचे वेक्टर एडिशन करायचे. या दोन्हीची वेक्टर एडिशन करायची म्हणजे आपल्याला काय मिळेल? एफ ए बार मिळेल. एफ ए बारची मॅग्निट्यूड मिळेल आपल्याला. ठीक आहे, इज इक्वल टू काय? हे बघा, एफ ए सी बार प्लस एफ ए बी बार. फोर्सेसची वेक्टर एडिशन वेक्टर मध्ये शिकवले. कशी? फॉर्म्युला काय? स्क्वेअर रूट ऑफ. आता हे दोन्ही कसे आहेत? एफ ए सी आणि एफ ए बी सेम आहेत. एफ ए बी आणि एफ ए सी सेम आहेत मॅग्निट्यूड. म्हणजे काय होईल? बघा, एफ स्क्वेअर प्लस एफ स्क्वेअर प्लस 2FF कॉस अँगल किती त्यांच्यामधला? 60 डिग्री. अँगल किती आहे? 60 डिग्री. ओके, मग दोन्हीची मॅग्निट्यूड सेम आहे म्हणल्यानंतर काय होईल? मॅग्निट्यूड आता इथं बघा, एफ स्क्वेअर प्लस एफ स्क्वेअर हे झालं 2F स्क्वेअर प्लस आता कॉस 60 इज इक्वल टू साइन 30 इज इक्वल टू 1/2. म्हणजे हे आणि 2 आणि 1/2 कॅन्सल झाली. ठीक आहे, 2 कॅन्सल होईल. हे लक्षात येतं का नाही? ठीक आहे, चला एक स्टेप वाढवतो. 2 इंटू एफ स्क्वेअर इंटू कॉस 60 इज 1/2. हे 2 कॅन्सल. फोर्स किती आला? हे 2F स्क्वेअर आणि एफ स्क्वेअर हे 3F स्क्वेअर. म्हणजे काय आलं? एफ रूट 3. आता हा झाला फोर्स. म्हणजे किती आला? √3 के क्यू स्क्वेअर डिवाइडेड बाय ए स्क्वेअर. आता हे बघा,
दोन्ही फोर्सेस कसे आहेत, इक्वल आहेत, दोन्ही फोर्सेस इक्वल आहेत, हा पण इक्वल टू एफ आहे आणि हा पण इक्वल टू एफ आहे, तर त्यावेळेस त्यांचा रिझल्टंट काय होतो, त्यांच्या अँगल बायसेक्टर म्हणून जातो. या दोन्ही मधला जो अँगल आहे ना, त्या अँगलचा जो बायसेक्टर आहे त्या तो म्हणजेच काय असतो, त्यांचा रिझल्टंट असतो. हे प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन सांगताना शॉर्टकट मध्ये सांगितलं तुम्हाला. म्हणजे हा रिझल्टंट 30 डिग्री म्हणजे काय, थोडक्यात हे व्हर्टिकल जायला लागलाय. एफ ए हा अँगल किती आहे, 30 डिग्री, टोटल अँगल आहे 60 डिग्री. हा अँगल किती, 60 डिग्री. हा ए समजलं, म्हणजे व्हर्टिकली अपवर्ड आहे थोडक्यात, व्हर्टिकली अपवर्ड डायरेक्शन. आणि नेट फोर्स किती आलाय, एफ ए इज इक्वल टू फोर्स ऑन चार्ज ॲट ए ड्यू टू चार्जेस ॲट बी अँड सी इज √3 KQ² अपॉन A². ठीक आहे, समजलं, सिंपल होतं, एकदम सिंपल आहे, इझी एकदम. चला पॉज द व्हिडिओ अँड नोट इट डाऊन. चला सेकंड क्वेश्चन. फ्रॉम फिगर फाइंड नेट फोर्स ऑन चार्ज ॲट ए. या ठिकाणचं काय केलंय, परत तोच प्रॉब्लेम आहे, फक्त काय केलंय, साईन चेंज केलेले, याचं साईन एका चार्जचं साईन चेंज केलंय. क्वेश्चन तोच आहे. ठीक आहे, चला ट्राय करा. पॉज द व्हिडिओ अँड ट्राय ऑन युअर ओन. स्वतः सोडवण्याचा प्रयत्न तरी करा, ऍटलिस्ट प्रयत्न करा. रिक्वेस्ट आहे, तळतळून रिक्वेस्ट करतोय. नुसते व्हिडिओ बघू नका, नुसते व्हिडिओ बघून काही होणार नाही. ठीक आहे, फिजिक्स असा विषय जोपर्यंत तुम्ही स्वतःहून प्रॅक्टिस करणार नाहीत प्रॉब्लेम्सची, तोपर्यंत तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाहीत. लक्षात येते का नाही येत? रागून सांगायला लागलो, गुढीन सांगायला लागलो, सगळ्याच पद्धतीने सांगायला लागलो, पण तुमच्या काही लक्षात येईना गेले. आणि लेक्चर व्यवस्थित बघत जा, दररोज लेक्चर बघत जा. ठीक आहे, हां चला सॉल्व करायला मी. बघा लक्षात इकडं बघा. आता इथं ए या चार्जवरती सी या ठिकाणी चार्जमुळे फोर्स कसा असेल, इकडं असेल, या डायरेक्शनला असा. फोर्स ऑन चार्ज ॲट ए ड्यू टू चार्ज ॲट सी असा असेल. आणि फोर्स ऑन चार्ज ए ड्यू टू चार्ज बी कसा असेल, या डायरेक्शनला असेल असा. ठीक आहे, फोर्स ऑन चार्ज ए ड्यू टू चार्ज ॲट बी असा असेल. ठीक आहे, यांच्यामध्ये अँगल किती असेल, हा अँगल किती असेल, हा अँगल असेल किती, 120 डिग्री. कारण हा अँगल किती आहे, हा अँगल आहे 60 डिग्री. कारण हा कशाचा आहे, इक्विलॅटरल ट्रायंगलचा अँगल आहे. बघा ना, ए साईड तिन्ही साईड कशात सेम आहे, म्हणजे इक्विलॅटरल ट्रायंगल आहे. या दोन्ही मधला अँगल आहे 120 डिग्री. ओके, आता बघा हे दोन्हीची मॅग्निट्यूड तर सेम असेल फोर्सची, क्यू हे प्लस क्यू मॅग्निट्यूड मध्ये क्यू तिन्हीची मॅग्निट्यूड काय सेम आहे. त्याच्यामुळे काय होईल, मॅग्निट्यूड मध्ये फोर्सेस दोन्ही सेम असतील. एफ ए बी इज इक्वल टू एफ ए सी इज इक्वल टू एफ इज इक्वल टू के इंटू क्यू डिवाइडेड बाय A². तेच आहे क्वेश्चन बघायचं सारखाच आहे, फक्त अँगल काय झालाय, चेंज झालाय. मगाशी दोन वेक्टर मधला अँगल किती होता, दोन फोर्सेस मधला अँगल 60 डिग्री, इथे किती यायला लागला, 120 डिग्री यायला लागला. ठीक आहे, चला मग काय करू, एफ ए बार काढायचं तुम्हाला, एफ ए बारची मॅग्निट्यूड काढायची. तर काय होईल, मॅग्निट्यूड ऑफ एफ ए बी बार प्लस एफ ए सी बार. ठीक आहे, ओके. म्हणजे कशी काढणार परत, f² प्लस f², कारण दोन्ही इक्वल टू काय, एफ आहेत, दोन्ही इक्वल टू एफ आहेत. f² प्लस f² प्लस 2f कॉस किती आहे, 120. कॉस 120 किती असतो, -1. कॉस 120 इज -1. ट्रिग्नोमेट्रिक व्हॅल्यूचा टेबल तोंडपाठ पाहिजे, हे किती आलं मग, f² प्लस f², डायरेक्ट बेरीज करायची, 2f² होईल, बरोबर आहे, 2f². आणि हे प्लस हे 2f² इंटू हे -1/2. हे 2 कॅन्सल, काय राहिले 2f², हे प्लस इंटू मायनस f², किती आले, 2f² - f². सांगा, f², आणि f² चं स्क्वेअर रूट आलं f म्हणजेच फोर्स किती आलाय, म्हणजेच फोर्स आला KQ/A², KQ² by A². This is the magnitude of force, net force on A. This is the magnitude of net force on A. हे सरळ या लिहिली तरी चालतंय. ठीक आहे, आणि अँगल किती असेल, आता इथून बघा दोन्ही फोर्सेस सेम आहेत, याची मॅग्निट्यूड एफ आहे, याची मॅग्निट्यूड एफ आहे. जर दोन्ही फोर्सेसची मॅग्निट्यूड सेम असेल, दोन वेक्टरची जर मॅग्निट्यूड सेम असेल,
आणि त्यांच्यामध्ये अँगल जो काय असेल तो असेल थिटा असेल, त्यांचा रिझल्टंट कुठून जातो, θ/2 मधून जातो. म्हणजे हा कुठून जाईल, हा टोटल अँगल 120, यांचा रिझल्टंट कुठून जाईल, हा झाला FA. किती अँगल करेल दोन्ही सोबत, 60. ठीक आहे, ओके. म्हणजे रिझल्टंट आला FA which makes an angle of 6 degree with the horizontal सोबत 60 डिग्रीचा अँगल करून काय होतं, त्याचा रिझल्टंट ऍक्ट होतो ए या ठिकाणच्या चार्ज वरती. समजलं, ओके. व्हेरी इझी क्वेश्चन्स, व्हेरी इझी. हे क्वेश्चन्स MCQच्या फॉर्म मध्ये फॉर्म होऊ शकतात. ठीक आहे, त्याच्यामधला भरपूर पार्ट तोंडी करता येतो, पण आताच मी तोंडी करणार नाही, कारण त्याची अजून आपल्याला प्रॅक्टिस व्हायची आहे. ठीक आहे, प्रॅक्टिस झाल्यानंतर तुम्ही याच्यामधले बरेच जवळपास याच्यामध्ये बऱ्याच स्टेप तुम्ही तोंडी करू शकतात, तोंडी. ठीक आहे, याच्यामधला अँगल तर तोंडीच निघतो, पण याच्यामधल्या सुद्धा बऱ्याच स्टेप तोंडी होतात. ही स्टेप तुम्ही लिहिणार नाहीत, ही स्टेप लिहिताल आणि याच्यावरून डायरेक्ट तुम्ही हे आन्सर लिहिता डायरेक्ट. ठीक आहे, 1 आणि 2 स्टेप, फक्त ही स्टेप लिहित जा, कारण इथं चुकण्याची शक्यता असते. ठीक आहे, ओके. पॉज द व्हिडिओ अँड नोट इट डाऊन. चला, थर्ड प्रॉब्लेम. दिस प्रॉब्लेम इज फ्रॉम NCERT मधला प्रॉब्लेम आहे हा. क्वेश्चन नंबर 3. What is the force on charge Q placed at the centroid of equilateral triangle ABC due to charges at A, B and C? बघा, C ट्रायंगल ABC हा काय एक इक्विलॅटरल ट्रायंगल आहे, ज्याची लेंथ किती आहे, ज्याची साईड आहे L, आणि ABC या ठिकाणी प्लस Q चार्ज असलेले 3 चार्जेस ठेवले, ABC प्लस Q प्लस Q प्लस Q. ठीक आहे, आणि G या सेंट्रॉइडला काय केलंय, G या सेंट्रॉइडला प्लस कॅपिटल Q हा चार्ज ठेवलाय. म्हणजे तिन्हीची मॅग्निट्यूड कशी आहे, चारीची मॅग्निट्यूड पॉझिटिव्ह आहे, दोन्ही सगळ्यांची पोलॅरिटी कशी आहे, पॉझिटिव्ह आहे. ठीक आहे, नेचर कसं आहे, पॉझिटिव्ह आहे नेचर ना. आपल्याला विचारलंय Q या चार्ज वरती ऍक्ट होणारा नेट फोर्स काढा म्हणतोय. व्हॉट इज द फोर्स ऑन चार्ज Q काढायचा आपल्याला. ठीक आहे, चला तर मग बघा कसं काढता येईल. बघा, B या ठिकाणचा चार्ज याच्यावरती कसा फोर्स लावेल, बघा पहिल्यांदा बघा, A या ठिकाणचा कसा लावेल, A या ठिकाणचा हा झाला FA. ठीक आहे, FA. नंतर C या ठिकाणचा असा लागला FC, आणि हा B या ठिकाणचा लावेल FB. ठीक आहे, छोटं काढतो थोडंसं, दिसतंय का. हे झाले 3 फोर्सेस. ओके, आपल्याला काय करायचंय, नेट फोर्स काढायचा आहे, नेट फोर्स. आता बघा, या तिन्हीची मॅग्निट्यूड सेम असेल का. बघा, ट्रायंगल परत काढतो मी, एकदा छोटासा काढतो जरा. ठीक आहे, इक्विलॅटरल ट्रायंगल, इक्विलॅटरल वाटत नाही, ठीक आहे, इक्विलॅटरल काढू आपण जरा, फील वाटावं जरा ते इक्विलॅटरल. ठीक आहे, आता बघा, ही जर सेंट्रॉइड, हे काय असेल, मीडियन असेल, A, B आणि C, D, E, F म्हणू आपण. ठीक आहे, हे काय असतात, मीडियन असतात, बरोबर आहे. मीडियन इक्विलॅटरल ट्रायंगल मध्ये मीडियन परपेंडिक्युलर बायसेक्टर सगळं एकच असते. ठीक आहे, हाईट, ओके, अँगल बायसेक्टर सगळं एकच असते. मग आता हे बघा, AG अपॉन GD हे याचा रेशो काय असेल, 2:1 असेल. कारण काय असतं, सेंट्रॉइड डिवाइड द मीडियन इन द रेशो 2:1. हे सगळ्यांना माहिती आहे. मग आपल्याला काय करायचंय, आपल्याला AG हे डिस्टन्स काढावं लागेल, BG काढावं लागेल आणि CG काढावं लागेल. काय काढायचं आपल्याला, AG, BG आणि CG, कारण डिस्टन्स सगळ्यांचे AG इक्वल टू BG इक्वल टू CG असेल, हे मान्य. AG इज इक्वल टू BG इज इक्वल टू CG. हे तिन्ही डिस्टन्सेस कसे असतील, सेम असतील, बरोबर आहे. हे तिन्ही डिस्टन्सेस सेम असतील, पण आपल्याला ते काढायचं आहे, किती आहे डिस्टन्स. मग यासाठी काय करायला लागेल, AG काढून घेऊ इथून. ठीक आहे, काय करा, AG प्लस AG काढायचं ना आपल्याला, AG अपॉन GD आहे. आता आपल्याला काय काढायचंय, AG ची लेंथ काढायची आहे. ठीक आहे, मग कशी काढणार, याला काय करू, कंपोनंट डिव्हिडंड करावं लागेल. ठीक आहे, कंपोनंट करू किंवा रिव्हर्स करू. आधी GD अपॉन AG करू आणि हे 1:2 करू. ठीक आहे, 1:2. आता काय करू, कंपोनंट करू, म्हणजे GD
प्लस ए जी अपॉन ए जी इज इक्वल टू 1 प्लस 2 डिवाइडेड बाय 2 म्हणजे किती आले, हे आलं 3/2. 3/2 हे किती आलं, ए जी प्लस जी डी. ए जी प्लस जी डी किती आलं, ए डी अपॉन ए जी. ए जी किती येईल, इथून ए जी किती आलं, ठीक आहे इकडे काढू. ए जी इज इक्वल टू किती आलं 2/3 ए डी. आता ए डी माहिती आहे का, ए डी नाही माहिती, ए डी कसं काढणार, ठीक आहे. ए डी साठी बघा आता हा ट्रायंगल कन्सिडर करा अर्धाच, आधी काढताना पूर्ण काढू. हा अँगल किती असेल, हा ए बी सी आणि डी, आपल्याला एडी काढायचं. हा अँगल किती आहे 60 डिग्री, हा अँगल किती आहे 90 आहे, ठीक आहे. हा किती होईल मग, हा बघायचा अँगल बाय सेक्टर आहे, म्हणजे हा टोटल किती आहे 60, तर मग हा किती होईल, हा होईल 30. आणि इथून काय काढा, इथून cos 30 काढा. cos 30 इज इक्वल टू काय, अपोजिट साइड अपॉन हायपोटेनस, सॉरी ऍडजस्टंट साइड अपॉन हायपोटेनस. बरोबर आहे, कळतंय काही. cos थीटा इक्वल टू ऍडजस्टंट साइड अपॉन हायपोटेनस, एडी अपॉन एसी. एडी अपॉन एसी, मग आपल्याला काय काढायचं, एडी काढायचे. एडी इज इक्वल टू एसी cos 30. मग आता एसी किती आहे, एसीची लेंथ कोणती साइड घ्या, इक्विलॅटरल ट्रायंगल एल आहे लेंथ, मग एल आलं, ठीक आहे. एल cos 30 किती असते, cos 30 इज √3/2. ही आली एडीची व्हॅल्यू. एडीची व्हॅल्यू इथं पुट करा, एडीची व्हॅल्यू इथं पुट करा, म्हणजे काय होईल, ठीक आहे. हेन्स ए जी इज इक्वल टू 2/3 इंटू एडी किती आहे, एल इंटू √3/2. 2 कॅन्सल. आता हे 3 आहे, 3 ला काय लिहितात, 3 ला लिहितात 1/3 आहे, तर 1/3 ला लिहितात √3 इंटू √3 इंटू हे एल √3. एक √3 कॅन्सल झालं, एजीची व्हॅल्यू आली L/√3. एजीची व्हॅल्यू किती आली, L/√3. आता एजी इक्वल टू बीजी इक्वल टू सीजी म्हणजे किती आलं, हे आलं L/√3. डिस्टन्स मिळालं आपल्याला या पॉईंट चार्जचं, ए बी सी या ठिकाणच्या चार्ज पासूनचं डिस्टन्स मिळालं, ठीक आहे. हे काढायलाच फक्त आपल्याला जॉमेट्री वापरावी लागली. हां, पण ते काढणंच इम्पॉर्टंट आहे, याच्यामध्ये तेच इम्पॉर्टंट आहे, बेसिकच इम्पॉर्टंट आहे या प्रॉब्लेममध्ये, ठीक आहे. चांगला प्रॉब्लेम आहे, कारण याच्यामध्ये बेसिक होतं. लक्षात आलं. आता बाकीचं सिम्पलच आहे, बाकीचं सिम्पल आहे. हे तिन्ही चार्जेस काय करतील, इक्वल फोर्सेस एक्झर्ट करतील. तिन्ही चार्जेस काय करतील, इक्वल फोर्सेस एक्झर्ट करतील. म्हणजे बघा, फोर्स एफ ए, एफ बी आणि एफ सी यांची मॅग्नेट्यूड कसं असेल, मॅग्नेट्यूड यांची सेम असेल, फक्त डायरेक्शन मध्ये चेंज आहे. मग एफ किती येईल, एफ इज इक्वल टू के इंटू क्यू. सगळे चार्जेस क्यू आहेत, सॉरी कॅपिटल क्यू बघायला ना, कॅपिटल क्यू. ए बी सी चे चार्जेस सगळे कसे आहेत, क्यू आहेत. आणि एक चार्ज कोणता आहे मधला, सेंट्रॉइडचा जी या ठिकाणचा क्यू. अपॉन डिस्टन्स किती आला आता, L/√3. L/√3 स्क्वेअर, L/√3 स्क्वेअर आला, म्हणजे काय, हे √3 स्क्वेअर, 3 वर गेले, 3k क्यू डिवाइडेड बाय एल स्क्वेअर. 3k क्यू डिवाइडेड बाय एल स्क्वेअर. हा काय आला, फोर्स आला. आता बघा, एफ सी आणि एफ बी यांचा जो रिझल्टंट आहे तो कसा येईल, अलॉंग एजी जाईल ना वरती, अलॉंग एजी वरती जाईल, ठीक आहे. अगोदर त्यांचा रिझल्टंट काढावा लागेल आणि नंतर पुन्हा त्या दोन्हीचा रिझल्टंट आणि एफ ए यांचा रिझल्टंट काढावा लागेल, ठीक आहे. पहिल्यांदा लिहून घ्या. चला, पॉज द व्हिडिओ अँड नोट इट डाऊन. लिहिलं, ओके. हे आपल्याला मिळालं. आता बाकीचं काही गरज नाही, आपण सगळं काढून घेतलं आहे, ठीक आहे. आता बघा, आपल्याला रिझल्टंट काढायचा. रिझल्टंट एवढा मोठा एमसीक्यू होत नाही सहसा, एमसीक्यू म्हणून नाही येणार, बोर्डाला प्रॉब्लेम म्हणून येऊ शकतो. एवढा लेंदी एमसीक्यू येणार नाही, एमसीक्यू म्हणून येऊ शकतो हा. का, कारण याच्यामध्ये एवढं जे मी करायला लागलो ते सगळं तोंडी कॅल्क्युलेशन करता येतं, ठीक आहे. तुम्हाला वाटायला सर एकदा बोर्ड भरायला लागलेत, डबल मॉडेल मास्तर काय करायला की, हा एवढा मोठा प्रॉब्लेम असतो का, असतो. हे सगळं तोंडी करता येते, ठीक आहे, प्रॅक्टिसने करता येते. हा एमसीक्यू होऊ शकतो. चला, आता बघा, आता या दोन्हीचा रिझल्टंट, एफ सी आणि एफ बी चा रिझल्टंट, एफ सी आणि एफ बी चा रिझल्टंट काढायचा आहे. एफ सी बार प्लस एफ बी बार यांचा रिझल्टंट काय येईल, स्क्वेअर रूट ऑफ तिन्ही सेम आहेत. एफ म्हणजे काय, स्क्वेअर रूट ऑफ एफ स्क्वेअर प्लस 2 कॉस किती, यांच्यामध्ये अँगल किती आहे, यांच्यामध्ये अँगल सांगता येईल का, सांगता येईल.
अँगल सांगता येईल का? कॉस किती आहे? कॉस किती नाही सांगता येत. बघा लक्षात आहे इकडं. आता इथं काय, इथं ही जी आहे ना, ही मीडियन पण आहे आणि अँगल बायसेक्टर पण आहे आणि हाईट पण आहे. म्हणजे इथला जो अँगल आहे हा किती होईल? हा होईल 90 डिग्री. इथला अँगल किती होईल? 90 डिग्री. 90. आता ह्या दोन्हीची ॲडिशन 180 व्हायला पाहिजे. हा टोटल अँगल किती आहे? 60 म्हणजे हा अँगल किती झाला? 120. कळलं का काय म्हणतो? हा अँगल 90 आहे, हा अँगल 90 आहे, कारण हे परपेंडिक्युलर आहे, कारण हाईट आहे नाही. इथं जर काढलं मी हे बी डी ए बी सी डी ई एफ म्हणलं याला, ठीक आहे. तर बीई ए डी बीई आणि सी एफ काय झाले? हाईट पण झाले ना. म्हणजे हा अँगल किती झाले इथले? 90 आठवलं काही? ठीक आहे, आठवू द्या. बऱ्याच जणांना काही 90 म्हणलं की वेगळंच आठवतंय. एफ बी आणि एफ सी इकडे येतं. यांनी किती केलाय? याच्यासोबत इथला अँगल, हा अँगल किती आहे? 90. हा अँगल झाला 90. ओके, इथला अँगल हा इक्विलॅटरल अँगलचा अँगल आहे 60. म्हणजे हे 90 180 कटले. 180 मध्ये आता हे या दोन्हीच्या ॲडिशन किती व्हायला पाहिजे? 180. हे किती आहे? 60चा. मग हा किती होईल? 120चा. बरोबर आहे. दोन्हीतला अँगल किती झाला मग? 120. दोन्हीतला अँगल झाला 120. कॉस 120 किती असते? -1. म्हणजे किती झालं? f² + f². याला 2f², हे प्लस 2f² आणि cos 180 -1/2. 2 कॅन्सल, 2 कॅन्सल, -f², 2f² -f², f² चं स्क्वेअर रूट f, म्हणजेच काय आला? f आला. ठीक आहे, इथपर्यंत राहू द्या. आता हा जो आहे रिझल्टंट तो कसा लागेल? वरती लागेल. असा वरती लागला f. ठीक आहे, f. आता f वर लागायला पण f आहे आणि ह्या डाऊनवर्ड आहे. हा व्हर्टिकली अपवर्ड यायला लागला. बघा ना, हा 120 आहे, हा 60. मग म्हणजे काय होईल? एकदम व्हर्टिकल येईल ना. एकदम व्हर्टिकली जायला लागला, व्हर्टिकली अपवर्ड. आणि एफ व्हर्टिकली डाऊनवर्ड आहे. एफ काय? व्हर्टिकली डाऊनवर्ड आहे. मग हा फोर्स काय करेल? हा फोर्स याला कॅन्सल करेल. एफ आणि एफ एकमेकांना कॅन्सल करतील. म्हणजे नेट फोर्स डायरेक्टली लिहितो मी. नेट फोर्स एफ नेट ऑन जी इज इक्वल टू, बघा, एफ बार मायनस एफ ए बार. डायरेक्ट यायला लागलाय. या दोन्हीचा रिझल्ट काय आलाय? या दोन्हीचा रिझल्ट आला एफ. ठीक आहे, एफ अपवर्ड आहे, एफ अपवर्ड आहे आणि एफ ए डाऊनवर्ड आहे. म्हणजे काय होईल? एफ ए बार मायनस एफ ए बार हे आलं 0. रिझल्ट याला 0. म्हणजे नेट फोर्स ऍक्टिंग ऑन द चार्ज ऍट सेंट्रॉइड इज 0. किती आला? नेट फोर्स ऍक्टिंग ऑन द चार्ज ऍट सेंट्रॉइड इज 0. समजला? ओके. नसलं समजला तर रिवाइंड करून परत एकदा बघा. चला, हा तुमचा होमवर्क प्रॉब्लेम आहे. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 4. व्हॉट इज द फोर्स ऑन ईच चार्ज? म्हणजे एफ ए, एफ बी आणि एफ सी. ठीक आहे. फोर्स ऑन चार्ज ऍट ए, बी आणि सी वरचा नेट चार्ज काढायचा आहे. ठीक आहे. एक काढून दाखवलं मी मगाशी. पहिले जे 2 एक्झाम्पल घेतले त्याच्यावरच बेस्ड आहे. तर त्याच्यामध्ये काय करायचंय? तिन्ही वरचा फोर्स काढायचा आहे. ते तुमचं तुम्ही काढून घ्या. ठीक आहे. सिंपल आहे, एकदम इझी आहे, काढू शकता तुम्ही. त्याचा आन्सर्स पण तुम्हाला माहिती आहेत. पहिले 2 प्रॉब्लेम्स बघा, पहिले 2. ठीक आहे. ओके, चला. हा तर एकदम मस्त प्रॉब्लेम आहे. ठीक आहे. इक्विलिब्रियम ऑफ चार्जेस मधला. ठीक आहे, चला बघा. फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स फॉर विच फोर्स ऑन मायनस क्यू चार्ज इज मॅक्सिमम अँड ऑल्सो फाइंड मॅक्सिमम फोर्स. ठीक आहे. ओके, चला बघा. ही फिगर दिलेली आपल्याला. आता इथं काय केलेलं आहे? इथं या 2 ठिकाणी प्लस क्यू चार्ज फिक्स केले. प्लस क्यू चार्ज फिक्स केलेले आणि इथं बघा एक हॉरिझॉन्टल लाईन आहे. थोडक्यात एक्स ऍक्सिस आहे. प्रत्येक चार्जचा डिस्टन्स किती आहे? या पॉईंट पासूनचा आहे इथे एक पॉईंट ओरिजिन आहे समजा. ठीक आहे, ओरिजिन आहे. तिथून किती आहे? ए डिस्टन्स आहे आणि या ओ या पॉईंट पासून या मायनस क्यू चार्जचं डिस्टन्स आहे एक्स. तर आपल्याला काय करायचंय? आपल्याला काढायचंय एक्सची व्हॅल्यू काढायची आपल्याला. ठीक आहे, एक्सची व्हॅल्यू काढायची. थोडासा ट्रिकी क्वेश्चन आहे. आता बघा, याच्यासाठी थोडीशी आपल्याला कन्स्ट्रक्शन करावं लागणार आहे. ठीक आहे. हे जॉईन केले आपण समजा. याला हे जॉईन केलं, याला हे जॉईन केलं. का जॉईन केलं सांगा? कारण फोर्सेस काढावं लागतील ना आपल्याला अगोदर. याच्यावरती ऍक्ट होणारे फोर्सेस काढावं लागतील इथं. ठीक आहे. आता बघा, हा जो आहे याला म्हणलं चार्ज 1, याला म्हणलं चार्ज 2 आणि याला म्हणलं चार्ज 3. ठीक आहे. चार्ज 1 2 3 म्हणलं. तर बघा, हा पॉझिटिव्ह आहे, निगेटिव्ह आहे. म्हणजे याच्यावरती ऍक्ट होणारा फोर्स कसा असेल? असा एफ ऑन चार्ज 3 ड्यू टू चार्ज 1 असा असेल आणि F3 2 कसं असेल? असं असेल. कारण हा पॉझिटिव्ह हा निगेटिव्ह आहे. टुवर्ड्स काय असेल? डायरेक्शन असेल.
काय करतील हे दोन, हा चार्ज मायनस क्यूला अट्रॅक्ट करेल आणि हा पण सेकंड चार्ज मायनस क्यूला अट्रॅक्ट करेल. ठीक आहे. आता पुढं काय करावं लागेल, पुढं बघा. ठीक आहे, ह्या ठिकाणी चार्ज आहे हा. आता आपण या आणि या फोर्सेसचे कंपोनंट घ्यायचे आपल्याला, कारण आपल्याला काय करायचं आहे, नेट फोर्स पण काढायचा आहे, मॅक्सिमम फोर्स काढायचा आहे. आता हे दोन फोर्स आहेत, या दोन्ही फोर्सेस आपल्याला रिझल्टंट काढावं लागेल. बरोबर आहे. आपल्याला अँगल माहिती आहे का दोन्ही मधला, नाही माहिती. मग काय करू, या बघा त्यांनी डिस्टन्स देताना कसं दिले, ओरिजिन पासूनचं दिले. ठीक आहे. मग आपण काय करू, या पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस सोबत केलेला अँगल यानं थिटा म्हणू, म्हणजे हा पण अँगल काय होईल, थिटा होईल. बघा ना, हे डिस्टन्स सेम आहे, हे डिस्टन्स सेम आहे, हे डिस्टन्स ए म्हणजे हे दोन्ही अँगल कसे असतील, सेम असतील. बरोबर आहे. मग आता याचे कंपोनंट घेऊ आपण, नेट फोर्स काढायचा आपल्याला. आपण काय करू, रिझॉल्व करू याला रेक्टँग्युलर कंपोनंट मध्ये, याला एक्स आणि वाय कंपोनंट मध्ये रिझॉल्व करू. ठीक आहे. चला बघा मग. आता एक गोष्ट लक्षात घ्या, F31 आणि F32 हे दोन्ही कसे असतील, सेम असतील का, सेम असतील. बघा, F31 इज इक्वल टू F32 इज इक्वल टू F म्हणता येईल का, सेम असतील का, हो असतील ना. प्लस क्यू मायनस क्यू, प्लस क्यू मायनस क्यू, पेअर सेम आहेत. या दोन्हीतलं डिस्टन्स सेम आहे, दोन्हीतलं डिस्टन्स सेम आहे. ते काढता येईल. किती आहे, किती आहे, हे डिस्टन्स एक्स आहे, हे टोटल डिस्टन्स किती आहे, इथून इथपर्यंत डिस्टन्स किती आहे, हे एक्स आहे. बरोबर आहे, हे एक्स आहे. हे डिस्टन्स किती आहे, ए, हे एक्स, म्हणजे हे किती असेल, हे डिस्टन्स किती असेल, हे डिस्टन्स आहे रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर. बरोबर आहे, ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर, संपलं. ठीक आहे. म्हणजे किती असेल, काढता येईल फोर्स आता, के क्यू बाय एक्स स्क्वेअर, के क्यू इंटू क्यू डिवाइड बाय एक्स स्क्वेअर म्हणजे रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर, म्हणजे रूट निघून गेला, ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर, रूटचा स्क्वेअर म्हणजे स्क्वेअर रूट निघून गेला. हा झाला फोर्स. ठीक आहे. आता बघा, याचा इकडला कंपोनंट काही, ह्याचा हा एफ आहे, म्हणजे याचा इकडला कंपोनंट काही, एक कंपोनंट आला एफ कॉस थीटा. ठीक आहे. आणि एक कंपोनंट वरती येईल एफ साइन थीटा. बरोबर आहे. F31 चे कंपोनंट आले. आता याचा कंपोनंट घ्या, हा अँगल किती, हा अँगल थीटा आहे. इकडे कंपोनंट काय येईल, परत एफ कॉस थीटा, परत काय येईल एक एफ कॉस थीटा, हे वर लिहितो एफ कॉस थीटा. दोन्ही कंपोनंट काय येईल, एफ कॉस थीटा. याचा डाउनवर्ड कंपोनंट काय येईल, एफ साइन थीटा. आता हा कंपोनंट काय करेल, या कंपोनंटला कॅन्सल करेल. हा वर्टिकली अपवर्ड आहे, हा वर्टिकली डाऊनवर्ड आहे, कॅन्सल करेल. म्हणजे नेट फोर्स काय आला, 2f कॉस थीटा. नेट फोर्स काय आला, एफ नेट काय आला बघा इथं, एफ नेट काय आला 2f कॉस थीटा, 2f कॉस थीटा. बरोबर आहे. एफ काय आला इथून, हे के क्यू, 2 इंटू के इंटू क्यू डिवाइडेड बाय ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर आलाय. बरोबर आहे. आणि कॉस थीटा, आता कॉस थीटा बघा या ट्रायंगल वरून, हा ट्रायंगल इथं बाजूला वाढतो, हा ट्रायंगल बघा इथं, हा अँगल थीटा आहे, हे डिस्टन्स ए आहे, हे एक्स आहे, हे काय आहे ए स्क्वेअर प्लस स्क्वेअर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर. इथून कॉस थीटा काढला, तर कॉस थीटा काय बघा इथून दिसतंय का, हे कॉस थीटा, कॉस थीटा दिसतंय का, हा दिसतंय. चला ओके दिसतंय. थोडा इकडे घेऊ शकतो मी याला. कॉस थीटा इज इक्वल टू ऍडजसंट साइड अपॉन हायपोटेनस एक्स अपॉन स्क्वेअर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर. दिसतंय व्यवस्थित. ओके. मग कॉस थीटाची व्हॅल्यू घ्या इथून, इथं व्हॅल्यू टाका कॉस थीटाची, एक्स अपॉन स्क्वेअर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर. आलं. ओके. याला क्लब करा, याला क्लब करा, म्हणजे पॉवरचे ऍडिशन करा. 2k क्यू इंटू एक्स डिवाइडेड बाय ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर रेज टू 3/2 रेज टू 3/2. आता काय करायचं, आपल्याला एफ नेट मिळालाय, पण आपल्याला काय विचारलंय, आपल्याला विचारलंय मॅक्सिमम फोर्स. हा नेट फोर्स जो आहे तो ज्या ठिकाणी मॅक्सिमम आहे त्या मॅक्सिमम ठिकाणी म्हणजेच एक्स या ठिकाणी आहे. बरोबर आहे. मग असं म्हणजे ज्या एक्स साठी एफ नेट मॅक्सिमम आहे त्या एक्स ची व्हॅल्यू काढायची आणि एफ मॅक्स पण काढायचं आहे. ठीक आहे. मग काय करू, आता बघा डिफरन्शिएशन शिकवत असताना मी सांगितलं होतं की जर एखादी क्वांटिटी मॅक्सिमा किंवा मिनिमा काढायची असेल तर दोन कंडिशन असतात. बरोबर आहे. डी एक काय असते, फर्स्ट डेरिव्हेटिव्ह दोन्हीचा 0 असतो, आणि मॅक्सिमम असेल तर फर्स्ट डेरिव्हेटिव्ह निगेटिव्ह आणि मिनिमम असेल तर फर्स्ट डेरिव्हेटिव्ह पॉझिटिव्ह असतो. बरोबर आहे. हा ती कंडिशन आता ती इथे वापरायची. बघा मग याचा डी बाय डीएक्स बघा व्हेरिएबल कोणता एक्स आहे, विथ रिस्पेक्ट एक्स काढावं लागेल ना. डी बाय डीएक्स ऑफ एफ नेट काय असेल, एफ नेट काय घ्यावं लागेल, मग 0 घ्यावं लागेल. एफ नेट काय घ्यावं लागेल, 0 घ्यावं लागेल. ठीक आहे. मग आता याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे, याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. ठीक आहे. याच्यामध्ये बघा 2k
क्यू क्यू हे तर कॉन्स्टंट आहेत, त्याला बाहेर घ्या. काय होईल मग 2k k q इंटू डी बाय डी एक्स ऑफ x अपॉन a स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर ब्रॅकेट रेज टू 3/2 इज इक्वल टू 0 ठेवावं लागेल. आता हे कॉन्स्टंट आहे, डिवाइड त्या दोन्ही साईडला तर कॅन्सल होऊन जातील. ठीक आहे, म्हणजे हे काढून टाकू. आता बघा इथं डेरिव्हेटिव्ह कसा घ्यायचा, डेरिव्हेटिव्ह डी बाय डी एक्स ऑफ यू बाय व्ही. इथं लिहितो, इथं बघा फॉर्म्युला लिहितो, डी बाय डी एक्स ऑफ यू बाय व्ही डी बाय डी एक्स ऑफ यू बाय व्ही चा फॉर्म्युला काय होतो, फॉर्म्युला होता v इंटू डी यू बाय डी एक्स ब्रॅकेट मध्ये टाकतो याला मायनस यू इंटू डी व्ही बाय डी एक्स ब्रॅकेट क्लोज आणि टोटल डिवाइडेड बाय व्ही स्क्वेअर. हा फॉर्म्युला होता, बरोबर आहे. फर्स्ट फंक्शन डिवाइड बाय सेकंड फंक्शन. ठीक आहे, सेकंड फंक्शन ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट मायनस फर्स्ट फंक्शन ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड डिवाइडेड बाय स्क्वेअर ऑफ सेकंड फंक्शन. समजलं, हाच फॉर्म्युला इथं अप्लाय करायचा आहे. म्हणजे बघा पहिल्यांदा काय होईल, a स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर ब्रॅकेट रेज टू 3/2 जसं तसं a स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर ब्रॅकेट रेज टू 3/2 इंटू एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1, एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 दिसतंय का, हे एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 दिसतंय. ओके, मायनस एक्स ॲज इट इज. आता a स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर ब्रॅकेट रेज टू 3/2 चा डेरिव्हेटिव्ह चेन रूल घ्यावा लागेल. काय ना काय कशाने घ्यावं लागेल, चेन रूलने. 3 पहिल्यांदा ब्रॅकेटचा आणि नंतर ब्रॅकेटमध्ये घुसून a स्क्वेअरचा आणि एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल. ब्रॅकेटचा पॉवर किती, ब्रॅकेटचा पॉवर 3/2 आहे, म्हणजे x रेज टू n चा डेरिव्हेटिव्ह काढल्यासारखा, n इंटू एक्स टू पॉवर n मायनस 1 सारखा, आणि नंतर परत इंटू a स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह. ओके, जर कळत नसेल तर डेरिव्हेटिव्हचं लेक्चर बघा, असं मी म्हणणार नाही कारण डेरिव्हेटिव्हचं लेक्चर नाही. ठीक आहे, वही बघा डेरिव्हेटिव्ह. ठीक आहे, ओके चला. हां, काही मग हे इंटू हे 3/2 इंटू a स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर 3/2 मायनस 1/2 a स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर ब्रॅकेट रेज टू 1/2 दिसतंय. ओके, ठीक आहे, थोडंसं मी कॅमेरा हलवतो. ठीक आहे, म्हणजे दिसेल व्यवस्थित. दिसतंय, जस्ट अ मिनिट. ओके, ठीक आहे, आता व्यवस्थित आहे, सगळं दिसतंय. ठीक आहे, क्लिअर आहे आता. ओके, इंटू a स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल. a स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 0 आणि एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह याला 2x. एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय आला 2x. ठीक आहे, इज अपॉन, आता हे टोटल डिवाइड बाय डिव्हिजन मध्ये घ्यावं लागेल ते. ठीक आहे, दिसत नाही, काय करा तुम्ही पहिल्यांदा सगळं लिहून घ्या, हे सगळं लिहून घ्या. पॉज द व्हिडिओ अँड नोट इट डाऊन. ठीक आहे, लिहिलं. ओके, मोड तुम्ही वरचं, कारण तिथं तुम्हाला डेरिव्हेटिव्ह कळणार नाही. डेरिव्हेटिव्ह कळण्यासाठी त्याला एका लाईन मध्ये लिहावं लागेल, इथं कन्फ्युज व्हायला लागले. तेच मी परत लिहितो, a स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर ब्रॅकेट रेज टू 3/2 इंटू हे 1 मायनस एक्स इंटू 3/2 इंटू a स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर ब्रॅकेट रेज टू 1/2 इंटू 2x, आणि हे टोटल डिवाइडेड बाय डिनॉमिनेटरचा स्क्वेअर किती आहे, a स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर ब्रॅकेट रेज टू 3/2 आणि याचा स्क्वेअर, म्हणजे हे 2 कॅन्सल, क्यूब आला फक्त. इथं हे 2 आणि हे 2 कॅन्सल. ठीक आहे, इज इक्वल टू 0 आहे. दोन्ही साईडला जर a स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर ब्रॅकेट क्यूबने मल्टिप्लाय केलं तर हे निघून जाईल. म्हणजे काही, म्हणजे वाघाचे पंजे बघा, म्हणजे बघा असं काहीतरी येईल. a स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर ब्रॅकेट रेज टू 3/2 मायनस, आता हे 3x इंटू एक्स 3x स्क्वेअर, हे 3x स्क्वेअर इंटू a स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर ब्रॅकेट रेज टू 1/2 इज इक्वल टू 0. ठीक आहे, हे दोन्ही साईडला a स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर ब्रॅकेट मल्टिप्लाय केल्यानंतर कॅन्सल होऊन जाईल. आता ते राईट साईडला घ्या, किंवा कॉमन काढा, काही करा.
ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअरला कसं लिहिता येईल, ब्रॅकेट असतो 3/2 आहे, म्हणजे याला ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर इंटू ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर ब्रॅकेट रेस्ट 1/2 लिहिता येईल. आणि याला हे झाले हे 3x स्क्वेअर इंटू ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर ब्रॅकेट रेस्ट 1/2, ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर ब्रॅकेट रेस्ट 1/2, ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर ब्रॅकेट रेस्ट 1/2 कॅन्सल. शिल्लक काय राहिलं, हेन्स शिल्लक राहिलं ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर इज इक्वल टू याला 3x स्क्वेअर, एक्स स्क्वेअर तिकडे नाही, ए स्क्वेअर इज इक्वल टू 2x स्क्वेअर, 3x स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर 2x स्क्वेअर, बरोबर आहे. ओके, मग आता इथं काय आली एक्स स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर बाय 2, म्हणजेच काय आलं एक्स इज इक्वल टू प्लस ऑर मायनस ए बाय रूट 2, एक्स इज इक्वल टू प्लस ऑर मायनस ए बाय रूट 2. ठीक आहे, एक्स इज इक्वल टू प्लस ऑर मायनस ए बाय रूट 2 ही झाली एक्स ची व्हॅल्यू, ज्या व्हॅल्यूसाठी एफ नेट काय असेल मॅक्सिमम असेल. पण एफ नेटच विचारलं आपल्याला, एफ नेट विचारलं होतं ना, एफ नेट विचारलं होतं, मग एफ नेट मॅक्स किती असेल, एफ नेट मॅक्स आपण एफ नेट असं म्हणून टाकलं आपण, ठीक आहे, काय हरकत नाही. एफ नेट मॅक्स किती होतं 2f कॉस थिटा होतं ना, 2f कॉस थिटा. चला परत एकदा प्रॅक्टिस होईल. 2f कॉस थिटा, एफ काय होतं, एफ काढा मग परत एकदा बघा, इथे एफ काढून दाखवतो परत एकदा. हे म्हणू का, एफ काय होतं, एफ इज इक्वल टू के इंटू क्यू इंटू एक कॅपिटल क्यू आणि डिस्टन्स किती होतं ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअरचा स्क्वेअर रूटचा स्क्वेअर म्हणजे ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर, हा होता एफ, बरोबर आहे. म्हणजे काय होईल हे 2f कॉस थिटा, बघा हे 2 इंटू एफ काय के क्यू इंटू क्यू डिवाइडेड बाय ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर इंटू एक्स अपॉन स्क्वेअर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर. ठीक आहे, हे होतं एफ नेट मॅक्सिमम होतं 2k अपॉन ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर इंटू एक्स अपॉन स्क्वेअर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर. आता हे मॅक्सिमम करायचे म्हणजे काय करायला लागेल, ए ची व्हॅल्यू प्लस किंवा मायनस ठेवा, एक्स ची व्हॅल्यू प्लस ठेवत काय फरक पडत नाही. ठीक आहे, एक्स ची व्हॅल्यू प्लस ए बाय रूट 2 ठेवा. पण हे करण्याच्या अगोदर आपल्याला बघा इथं ए आणि ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर, ठीक आहे, ठेवा व्हॅल्यू. पॉज व्हिडिओ आहे, नो रिटर्न व्हिडिओ लिहून घ्या. ठीक आहे जागा इकडे थोडीशी करतो इकडं एफ नेट, पण पूर्णच नाही जागा आपल्याला इथं. एफ नेट मॅक्स इज इक्वल टू ठेवा, आता काय नाही याच्यामध्येच फक्त एक्सची व्हॅल्यू काय करा ए बाय रूट 2 ठेवा, एक्सची व्हॅल्यू ए बाय रूट 2 ठेवा आणि सॉल्व करा. 2k क्यू इंटू ए बाय रूट 2 डिवाइडेड बाय, आता बघा ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर ब्रॅकेट 3/2 आहे, म्हणजे ए स्क्वेअर प्लस एक्सची व्हॅल्यू ए बाय रूट 2, ए बाय रूट 2 चा स्क्वेअर म्हणजे ए स्क्वेअर बाय 2, ए स्क्वेअर बाय 2 हे ब्रॅकेटचा पॉवर 3/2, ब्रॅकेटचा पॉवर 3/2. ठीक आहे, आता हे काय झाले 2a स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर 3a स्क्वेअर आणि 2 वर जातील म्हणजे काय होती 4k क्यू इंटू ए बाय रूट 2 इंटू ए अपॉन हे रूट 2 इकडे घेऊ. ठीक आहे, हे काय झाले 3a स्क्वेअर, हे 3a स्क्वेअर, 3a स्क्वेअरचा पॉवर किती आहे 3a स्क्वेअरचा पॉवर 3/2 आहे, 3a स्क्वेअरचा पॉवर किती 3/2. जस्ट अ मिनिट हे 2 वर नाही जाणार, हे 2 वर नाही जाणार, इथे किती आहे हा बघा डिवाइडेड बाय 2, पॉवर किती त्याचा 3/2 आहे, पॉवर किती आहे 3/2 आहे. ठीक आहे, म्हणजे याला आपल्याला सॉल्व्ह करताना कसं करावं लागेल, एकदा हे असं याला अशा फॉर्ममध्ये परत लिहा, अशा फॉर्ममध्ये लिहा परत एकदा. ठीक आहे, म्हणजे सॉल्व्ह होईल ते काय होईल, हे रूट 2 आहे आता हे 2 आहेत म्हणजे रूट 2 वर जातील ना. ठीक आहे, तोपर्यंत 2k क्यू इंटू ए डिवाइडेड बाय हे रूट 2 इंटू हे 3a स्क्वेअर डिवाइडेड बाय 2 इंटू स्क्वेअर रूट ऑफ 3 आता इथे बघा स्क्वेअर रूट ऑफ 3a स्क्वेअर बाय 2 असं होईल ते सॉल्व्ह होईल ना आता. ठीक आहे, चला हे किती येईल मग हे सॉल्व्ह करा.
2k इंटू ए डिवायडेड बाय हे स्क्वेअर रूट ऑफ 2 इंटू हे 3, हे 2 काय होतं आता वर जातील म्हणजे 4 करू, हे झाले 4, 3a स्क्वेअर हे किती आले √3 अपॉन √2 वर गेले, ठीक आहे, अपॉन √2 वर गेले आणि हे a स्क्वेअरचं स्क्वेअर रूट ए आलं, ए ला ए ने ए मेलं, या √2 ना हे √2 मेलं, ठीक आहे, आणि काय शिल्लक राहिलं आणि काहीच नाही, बाकी सगळं ओके आहे. म्हणजे मॅक्सिमम फर्स्ट गेला 4k³ डिवायडेड बाय 3√3a स्क्वेअर, 3√3a स्क्वेअर, ठीक आहे. थोडासा लेंदी होता प्रॉब्लेम, थोडंसं कॅल्क्युलेशन जास्त होते, डेरिव्हेटिव्ह जास्त होता, खूप मोठा लेंदी आला, पण आन्सर फायनल आलेला आहे, आपला प्रॉब्लेम संपलेला आहे, ठीक आहे. समजला? नसेल समजला एकदा रिवाइंड करून परत एकदा बघा, ठीक आहे. एकदम मस्त प्रॉब्लेम होता, छान होता, ठीक आहे. चला पॉज द व्हिडिओ अँड नोट इट डाऊन. चला आता दिसते सगळं, पूर्ण बोर्ड कव्हर झाला आता, ठीक आहे, व्यवस्थित लिहा आता. पॉज द व्हिडिओ अँड नोट इट डाऊन, ठीक आहे. चला तर आता आजच्या लेक्चरमध्ये थांबतो मी, अजून काही न्यूमरिकल्स घेऊ नेक्स्ट लेक्चरमध्ये आणि त्याच्यानंतर पुढचा पॉईंट चालू करू, ठीक आहे. इलेक्ट्रिक फील्ड चालू करू अजून एक लेक्चर नंतर, ठीक आहे. तोपर्यंत अभ्यास करत राहा आणि काय अडचण असेल तर विचारत राहा, आणि हो ठीक आहे, काय अडचण असेल तर विचारत राहा, ठीक आहे. इतकंच, अभ्यास करत राहा. ऑल द बेस्ट.